मुंबईत कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांकडून आरोप होतोय। वर्षानुवर्ष ठरलेल्या 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जातं आणि वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा कर्मचाऱ्यांनी केलाय। लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने मुद्दा उपस्थित करण्यात येतोय। मुंबई जोपर्यंत कचरा मुक्त होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी हा मुद्दा लावून धरणार आहे। तुमच्या विभागातील कचरा संदर्भातील व्हिडिओ आणि माहिती आम्हाला 8591942069 या नंबरवर पाठवा। आम्ही त्याला वाचा फोडू। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईतील कचरा संदर्भात आपण हा मुद्दा वारंवार उपस्थित करतोय। अनेक ठिकाणी अनेक विभागामध्ये आपण पाहतोय कचरा हा रस्त्यावरच पाहायला मिळतोय। मात्र आता आपण कोणत्या विभागात आहात, तिथल्या काय समस्या आहेत? नीलम, नक्कीच मी सध्या माहीममध्ये आहे। माहीममध्ये माझ्या मागे बघतो आपण कचरा हा रस्त्यावरतीच आहे। खरं तर 3 वेळा म्हणजे दिवसातून 3 फेऱ्या या कचरा गाडीच्या या ठिकाणी होतात असं एकंदरीत बोर्ड सुद्धा समोर लावलेला आहे। मात्र एकूण या जागी जी सकाळी 8:30च्या दरम्यान जी गाडी येते तीच दिवसभर असते आणि संध्याकाळच्या सुमारास ती गाडी जाते आणि दुसरी गाडी येते। अशा प्रकारचा कारभार इथं चालतो। खरं तर आता सध्या या ठिकाणी जो कचऱ्याचा ढीग आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी या परिसरामध्ये पसरलेली आहे आणि लवकरच ही गाडी या ठिकाणी येईल असं एकंदरीत या बोर्डवरून दिसतंय। कारण 8 ते 8:30 अशी पहिल्या फेरीची वेळ दिलेली आहे। मात्र अद्याप 8:15 वाजलेले आहेत, या ठिकाणी गाडी आलेली नाहीये। दरम्यान 9, 9:30ला गाडी येईल असं देखील सांगितलं जातं। अनेक मुंबईमधील अनेक भागामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे। कंत्राटदारांचं दुर्लक्ष, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळे कुठेतरी हे सर्व प्रकार घडताना पाहायला मिळतात। कंत्राटदारांवरती अनेक आरोप जे आहेत ते सफाई कर्मचाऱ्यांनी केलेले आहेत। त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत आपण असे कचऱ्याचे जे प्रश्न आहेत ते वारंवार दाखवणार आहोत। जी नक्कीच, आपण पाहतो या ठिकाणी रहदारीचा हा परिसर आहे, नागरिक ये जा करतायत। काही नागरिकांशी आपण संवाद साधू शकता का? नक्कीच या ठिकाणी सध्या रहदारी आहे, मात्र सध्या नागरिक या ठिकाणी संवाद साधण्यासाठी उपलब्ध नाही आहेत। मात्र आपण नागरिकांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याकडून माहिती काय मिळते हे देखील जाणून घेऊ। नीलम, जी नक्कीच, आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने कचरा साचलेला पाहायला मिळतोय। 3 वेळा या अपेक्षित आहेत गाड्या येणं, मात्र या ठिकाणी या गाड्या येत नाहीयेत असं वारंवार आरोप होतोय। त्याचप्रमाणे कचरा कर्मचारी आहेत त्यांच्या आरोग्यावर सुद्धा या ठिकाणी परिणाम होतोय। गाड्यांची दुरुस्ती झालेली नाहीये, त्याच्यामुळे ते सुद्धा वारंवार तक्रार करताना पाहायला मिळतात। याला आपण लोकशाही मराठी म्हणून नेहमीच या मुद्द्यावर आपण उपस्थित राहू आणि वाचा फोडण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।